प्रभूला आपण धन्यवाद देऊया, प्रभूची उपकार स्तुती करूया यासाठी की पुन्हा एक वार त्यानं शबातवारी पेंटेकॉस्ट नंतरच्या 8व्या रविवारी देवाचा गौरव करण्याची आपल्याला संधी दिली आणि म्हणून प्रभूची स्तुती असो, त्याला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो प्रभू, यासाठी की सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं नाव स्तवनीय आहे. ज्याप्रमाणे इस्रायलच्या स्तवनामध्ये तू वसणारा देव आहे, आम्हा प्रत्येक मानवाच्या स्तवनामध्ये वसणारा तूच देव आहे आणि म्हणून तुझी उपकार स्तुती करतो आणि तुला गौरवितो प्रभू. विशेष करून प्रेमळ परमेश्वरा, गत सप्ताहामध्ये प्रभू तू आमच्यावर राहिलास, आमची काळजी वाहिलीस, आम्हाला सहाय्य केलं आणि पुन्हा एक वार दे बापा तुझी स्तुती आणि गौरव करण्यासाठी विशेष प्रकारे तू आम्हाला ही संधी दिली. आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या स्वर्गीय देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की आजच्या या रविवारी इम्युनियल चर्च थेरगाव या मंडळीसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. या मंडळीवर तुझी कृपादृष्टी केली आणि म्हणून धन्यवाद देतो प्रभू. विशेष करून चर्च कमिटी मेंबर्स, त्याचप्रमाणे देव बापा, महिला मंडळ आणि शाबास शाळा या सर्व शाखेवर तुझा आशीर्वाद असू दे. स्वर्गीय देव बापा, या मंडळीतील प्रत्येकांना तुझी कृपा दे प्रभू. विशेष करून मंडळीतील जे आजारी आहेत आणि त्या प्रत्येकांसाठी मी प्रार्थना करतो बापा, जे सर्व आजारी आहेत त्यांना तुझी कृपा दे, तुझ्या नामात त्यांना आरोग्य मिळू दे आणि त्यांनी तुझं गौरव करावं. माझ्या देवा, मी तुला धन्यवाद देतो. विशेष करून या महामारीपासून आम्हा प्रत्येकाचं तू संरक्षण कर. विशेषतः प्रभू, जे दुःखित आहेत त्यांना तुझं सांत्वन दे आणि तुझी कृपा त्यांच्यावर कर प्रभू. प्रेमळ बापा, आम्ही तुझ्या पवित्र जनाजवळ आमच्या भारत देशासाठी, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी असू दे. तुझ्या लोकांना न्यायानं नीतीनं वागविण्याकरता तुझा अनुग्रह त्यांच्यावर कर प्रभू. माझ्या स्वर्गीय पित्या, विशेष करून आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्ग यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. बापा, लोकांची सेवा करत असताना त्यांचे हात बळकट कर. स्वर्गीय पित्या, विशेष करून या महामारीच्या काळामध्ये विशेषतः अहोरात्र सेवा करणारे जे डॉक्टर्स आहेत प्रभू, ज्या नर्सेस आहेत प्रभू, पॅरामेडिकल स्टाफ आहेत प्रभू, अनेक संस्था आहेत प्रभू, माझ्या देव बापा, पोलिसांचा स्टाफ आहे, त्यांचं सर्व कुटुंब आहे प्रभू, या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे नम्रतेची आणि कळकळीची प्रार्थना करतो. देव बापा, तुझी दयादृष्टी त्यांच्यावर कर आणि तुझ्या लोकांची सेवा करीत असताना प्रेमळ बापा, तुझ्या पवित्र भाजनामधून त्यांना सर्व प्रकारे तू पुरवठा करणारा देव आहे. धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करतो. विशेष करून आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आमच्या पुणे धर्म प्रांतासाठी, धर्म प्रांताचे माननीय विशेष साहेब आणि त्यांचं कुटुंब, त्याकडे त्यांच्या अधिपत्याखाली असले सर्व पालक वर्ग, डिकन्स, लीडर, सुवार्तिक आणि पास्टर या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो. देवा, तुझी कृपा दृष्टी त्यांच्यावर असू दे. सर्व मंडळींवर तुझा आशीर्वाद पाठव. स्वर्गीय पित्या, धन्यवाद देतो आणि तुझं गौरव करतो. विशेष करून प्रभू, या संपूर्ण महामारीच्या कालावधीमध्ये तू आम्हा विश्वासऱ्यांना प्रभू तुझी कृपा पुरवली. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. होय देव बापा, सर्व तुझ्या इच्छेने तू आशीर्वादित करावं अशी तुझ्याकडे आम्ही नम्रतेची आणि कळकळीची प्रार्थना करतो. देवा, आज तुझ्या वचनाच्या द्वारे आमचे बंधू लीडर भारत जॉन बोलत असताना वरून येणार सर्व प्रकारचं ज्ञान, प्रभू येशूची महान कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना लाभू दे. प्रभू, तुझा अनुग्रह त्यांच्यावर करते नव्हे, तू त्यांच्या मुखाद्वारे आज गौरवला जाणार आहे. देवाचं महान आणि गौरवी वचन उतरून येणार आहे, जे आमचं मनाचं नवीनीकरण करणार आहे. प्रभू, धन्यवाद देतो आणि तुझे उपकार स्तुती करतो आणि येथून पुढे आम्ही सर्वजण तुला समर्पित होत आहोत. आम्हावर तुझी कृपा कर. येशूच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीतातील गीत क्रमांक 568 सैनिकांनो धैर्य धरा हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धरासी पहा पुढे चालता
कार्य करा यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा संगाते. सर्वदा असंख्य वैरी हल्ला करीती. बाण येती आबावरी शूर पडती. जय जय कार्य करा यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा संगाते. तो वैराचा सरदार साच बलवान. ख्रिस्त परी तारणार कैवारी महान. जय जय कार्य करा यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा संगाते. सैनिकांनो कादबावे झुंजा त्या जशी. शेवटास युद्ध न्यावे मिळ ख्रिस्ताशी. जय जय कार्य करा यश मिळते. सायकारी प्रभु ख्रिस्त आम्हा संगाते. यावेळेस आपण पवित्र शास्त्रामधून काही सुवर्ण वचने ऐकूया. जुन्या करारातील येशिया संदेशाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि 8 ते 13 वचन यावेळेस आपण ऐकूया. येशिया संदेशाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि 8 ते 13 आपण वाचूया. माझ्या सेवका इस्रायला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम याच्या संताना, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस. मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाहीत. तुझ्याशी युद्ध करण्याचा न्यायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. प्रभू परमेश्वर करू वाचलेली सर्व वचने आशीर्वादित. शुभवर्तनाचे वाचन आपण करूया. पवित्र शुभवर्तमान संत मत्तई यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घरधन्यात बाजूबून म्हटले तर घरच्या माणसात किती विशेष करून म्हणते, यास तो त्यास भिवू नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाशी अंधारात बोलतो
ते उजेडात सांगा आणि तुमच्या कानात सांगितले जे तुम्ही ऐकता ते धाब्यावरून गाजवा. जे शरीराला वदितात पण आत्म्याला वदयवास समर्थ नाही त्यास भिवू नका. तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमनीला विकतात की नाही, तथापि तुमच्या बापाच्या सत्तेशिवाय त्यातून एकही भूमीवर पडत नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. यास तो भिवू नका. बहुत चिमण्याहून तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यासमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील. हे ख्रिस्ताचे शिवर्तमान आहे. देवाला धन्यवाद असो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. इमॅन्युएल चर्च थेरगाव येथील सर्व मंडळीस, विशेषतः आजच्या पेंटेकॉस्ट दिनानंतरचा 8वा रविवार, याकरिता आजची उपासनेकरिता तुम्ही आणि मी माध्यमांद्वारे परमेश्वराच्या गौरव करता, त्याच्या स्तुती आराधनेकरिता आज आपला जो प्रभू रविवार परमेश्वराने देव केलेला आहे त्याच्या नावाला मानवमा गौरव देऊया, त्याची उपकार स्तुती करूया. विशेषतः आजच्या पेंटेकॉस्टच्या दिनानिमित्त, 8व्या रविवारच्या दिनानिमित्त सन्माननीय पाळसाहेबांनी आणि विशेषतः कार्यकारिणी सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि आपल्या सर्वांनी मला त्याच्या संदेशाद्वारे त्याचा आराधना गौरव स्तुती करण्याकरिता आज मला या ठिकाणी आपण संधी देत आहात, म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. प्रियांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वजण जवळजवळ 19 आठवडे झाले आहोत आणि सर्वजण आपण घरामध्ये आहोत. प्रत्येकजण भयप्रतीत झालेला आहे. प्रत्येकजण मंदिरापासून दूर आहे. मंदिरापासून त्याच्या सेवेस आपण अलिप्त आहोत. तरी परमेश्वराने या माध्यमाद्वारे तुम्हाला आणि मला या ठिकाणी त्याची स्तुती आराधना करावी, आपले ओठ, आपलं मुख उघडावं, याकरिता आजच्या रविवारी मी संदेशाकरता आपणापुढे उभा आहे. विशेष करून परमेश्वराच्या नावाला मान गौरव देत असताना प्रथम संदेशाद्वारे पोहोचण्यापूर्वी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र गौरवशाली प्रभू परमेश्वरा, तुझे मनापासून आभार मानतो प्रभूजी. विशेषतः पेंटेकॉस्ट दिनांच्या 8व्या रविवारी प्रभूजी आज आम्ही एकत्रित तुझी स्तुती, भक्ती, आराधना गीतांद्वारे, संदेशांद्वारे, शास्त्रपठन, वाचनांद्वारे प्रभू परमेश्वरा तुला करीत आहोत. प्रथम तू ती मान्य करून घे प्रभू. विशेष करून इमॅन्युएलच्या प्रत्येक सभासदांवर तुझा भरपूर कृपेचा आशीर्वाद दे. ज्याही महामारीतनं ते जात आहे प्रभू परमेश्वरा, आजची परिस्थिती आम्हाकरिता भयभीत आहे, तरीही प्रभू परमेश्वरा तू तुझ्या गौरवी भांडारातनं आरोग्यदायी आम्हाला आत्मा देतोस, चालवितोस, म्हणून तुला आपण ऐकवार धन्यवाद देतो. प्रभूजी, आजच्या संदेशाकरवी मी काय बोलणार? मी तर जड ओठाचा पापी मनुष्य होय. प्रभू परमेश्वरा, माझ्या ओठाला, तोंडाला, जिभेला तुझं स्पर्श कर प्रभू. तुझ्या गौरवासाठी प्रभू परमेश्वरा जी वचनं मी आज बोलणार आहे प्रभू परमेश्वरा, त्या वचनांकरवी प्रभू परमेश्वरा तो आमचा आध्यात्मिक जीवन प्रभू परमेश्वरा सुधार. विशेषतः आज त्या करोनाच्या भयान परिस्थितीत प्रभूजी आम्ही आमच्यावर ही आपत्ती का आहे प्रभू परमेश्वरा हे आम्ही जाणावं आणि तुझ्याकडे नम्र अंतःकरणाने सर्व आम्ही आमची पापे कबूल करावी. आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या हातून तुला न आवडणाऱ्या गोष्टी घडल्या असतील तर दयेने आणि कृपेने क्षमा कर. आणि प्रभू परमेश्वरा, या सर्व महामारीपासून आम्हाला संरक्षण दे. प्रभू परमेश्वरा, आम्ही केलेल्या पातकांपासून प्रभू परमेश्वरा तू म्हणत आहे तुमची पापे कितीही लाखेसारखी लाल असतील तरी बर्फासारखी शुद्ध करतील. होय प्रभूजी, आमची पापे अनेक लाल आहेत प्रभू परमेश्वरा. कळत न कळत प्रभू परमेश्वरा आमच्या हातून अनेक पापे घडलेले आहेत. प्रभू परमेश्वरा, तू दयासनावर आमच्या पापांची क्षमा कर. प्रभूजी,
तुझ्याकडे नम्र अंतकरणाने आम्ही येत आहोत. आम्हा प्रत्येका दिन पाप्यांच्या अंतकरणाचा, मनाचा, आचारांचा, विचारांचा तू प्रभू परमेश्वरा ताबा दे. मी काय बोलणार प्रभूजी, तरीही प्रभू परमेश्वरा माझ्यासारख्या पातकी मानवास प्रभू परमेश्वरा तुझी सेवा करण्यास पाचारण करतोस, म्हणून तुला पुन्हा एक वार धन्यवाद देतो. प्रभूजी, विशेष करून सन्माननीय पाळक साहेब ह्या चर्चची दुरावात आहेत, त्यांच्यावर देखील तुझी कृपादृष्टी असू दे, त्यांच्या कुटुंबावर देखील तुझी कृपादृष्टी असू दे. प्रभू परमेश्वरा, इमॅन्युएलच्या प्रत्येक लहान थोर, विशेष करून संडे स्कूलच्या शिक्षिका, त्याच पद्धतीने सेक्रेटरी, खजिनदार आणि इमॅन्युएलच्या प्रत्येक कार्यकारिणी सदस्यावर तुझा करुणेचा आशीर्वाद असू दे. इमॅन्युएलच्या प्रत्येक सभासदाला तू आपल्या हाती घे, त्यांच्यावर तुझी छायादृष्टी, कृपादृष्टी सदैव असू दे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या या वचनांकरून मी तुझ्याकडे येत असताना प्रभू परमेश्वरा, मला देखील तू तुझ्या हातात घे आणि विशेष करून तुझं आणि तुझंच गौरव व्हावं असं दयाने कृपेने होऊ दे. म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून पवित्र नामात मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतींची स्तुती आकाश करेल, तुझ्या सत्यतेची स्तुती परिजनांच्या मंडळात होईल. कारण परमेश्वराशी तुलना करता येईल असा आकाशात कोण आहे? देवदूतांच्या मंडळात परमेश्वरासमोर कोण आहे? विशेष करून आजच्या या पेंटिकॉट दिना नंतरच्या 8व्या रविवारी आजचे शास्त्रपाठ, विशेषतः जुन्या करारातील स्तोत्र 56, 1 ते 3, 9 ते 13 या वचनांपर्यंत, त्याचप्रमाणे यशाया संदेष्टा याचा 41वा अध्याय 8 ते 13 या वचनांपर्यंत, व नवीन करारातील फिलिप्पियस पत्र याचा पहिला अध्याय 27 ते 30 या वचनांपर्यंत, आणि विशेष करून शुभवर्तमान, मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 24 ते 33 या वचनांपर्यंत आजच्या मननचिंतनाकरिता, तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता आजचा शास्त्रपाठ आहे. प्रियांनो, विशेषतः आत्ताच आपणासमोर बाळासाहेबांनी मत्ती शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 24 ते 33 ही वचन आपणाकरिता वाचन केलेले आहे. आणि या सर्व शास्त्रपाठातनं आज आपण मननचिंतन करत असताना, देवाला गौरव देत असताना, परमेश्वराची इच्छा मानवासाठी काय आहे याकरिता आजचा विषय जो आहे, आपल्या ॲल्मॅनिक पद्धतीप्रमाणे आजचा जो विषय आहे तो म्हणजे देवाचे कार्य निर्भीड करण्यासंबंधी प्रभू येशूची शिकवण. देवाचे कार्य निर्भीडपणे करण्यासंबंधी प्रभू येशूची शिकवण. प्रियांनो, तुम्ही आणि मी ह्या जगी जीवनामध्ये जगत असताना येशू ख्रिस्ताची शिकवण जी आहे की अखिल मानवाच्या कल्याणाकरिता आणि विशेषतः सर्वांच्या उद्धाराकरिता आणि सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरिता प्रभूची शिकवण आहे की माझा सुवार्थ प्रसार करा, जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत माझी सुवार्ता गाजवा. ही तुम्हाकरता आणि माझ्याकरता दिलेली जबाबदारी आहे. प्रियांनो, तर आजच्या शास्त्रपाठाप्रमाणे प्रियांनो, आजचा जो विषय आहे देवाचं कार्य निर्भीडपणे करणे. आज आपण प्रियांनो विशेषतः थोडक्या प्रसंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमान याच्या 27व्या 10व्या अध्यायामध्ये, क्षमा करा मला, याच्या 10व्या अध्यायामध्ये 24 ते 30 या वचनांपर्यंत प्रथम त्याचं जे वचन आहे ते आपण थोडक्यात पाहूया की या वचनांमध्ये काय म्हटलेले ते पाहूया. प्रियांनो, 30व्या वचनामध्ये मत्ती शुभवर्तमानाचं 10वा अध्याय आणि 30वं वचन, तुझ्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत. प्रियांनो, जर परमेश्वराने जर तुमची आणि माझी इतकी काळजी घेतलेली आहे की आपल्याला जी केस आहेत प्रियांनो, की ते देखील प्रभू येशू ख्रिस्तांनी मोजलेले आहेत. प्रियांनो, तुम्ही या जगात वापरत असताना तुम्ही आणि मी का कोणाला भ्यायचं आहे? प्रियांनो, त्यांनी दिलेले सेवा कार्य आहे, त्यांनी दिलेली सुवार्तेची जी घोषणा आपल्या अखिल जगापर्यंत करावायची आहे, मग त्याकरता तुम्ही आणि मी निर्भयपणे देवाची सेवा करायला हवी. प्रियांनो,
याकरिता आजचा मी विषयामध्ये घेतलेला विशेष करून आपणास समजण्याकरिता दानिएल याचं पुस्तक याचा अभ्यास करत असताना प्रियांनो, दानिएलच्या या पुस्तकामध्ये अभ्यास करत असताना आपण पाहतो प्रियांनो की विशेषतः यहुद्यांमध्ये गुलामगिरीतून घेऊन आलेले 4 तरुण आहेत प्रियांनो. ते म्हणजे दानिएल, शद्रक, मेशक, अबेदोगनो. ह्या यहुद्यातील गुलामगिरीकरिता ह्या नबेस्कर राजाने आपल्या राज्यात घेऊन आलेला आहे प्रियांनो. आणि हे 4ही तरुण असं म्हणतात की साधारण ज्यावेळेस गुलामगिरीत त्यांना धरून घेऊन आला नबेस्कर राजा, त्यावेळेस त्यांचं वयोमान 16 ते 20 या वयोगटातून असावं. अखंड तारुण्यात आपल्या, विशेषतः तारुण्य म्हटल्यानंतर प्रियांनो आणि गुलामगिरीत असल्यानंतर जी मर्जी राजाची असेल आणि राजाने जे यावेळेस गुलामगिरी करता आणलेलं आहे की त्याच्या कार्याकरता त्याच्या राज्याच्या वाढीकरिता घेऊन आलेला आहे. आपल्या गुलामगिरीत राहून राजा ज्या आज्ञा करेल त्या आज्ञेद्वारे त्यांनी त्यांचं सर्व आपलं आयुष्यमान घालवायचं असतं. परंतु ह्यांच्यावरती वडिलोपार्जितच आई वडिलांपासून या 4ही तरुणांवर यहुदी पगडा होता प्रियांनो. नबेस्कर राजाची जे आहे ज्या गोष्टी होत्या ह्या 4ही तरुणांना आपल्या यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे धार्मिक आचरणात अतिशय वेगळ्या होत्या प्रियांनो. परंतु गुलामगिरीत आल्यानंतर देखील त्यांनी कशालाही न डगमगता विशेषतः राजाच्या आज्ञेला त्या 4ही तरुणांनी पाहिलेलं नाही आहे प्रियांनो. दानिएलच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की 4ही तरुण, विशेषतः ह्या 3 तरुणांवर आपण पहिला हे करूया, मननचिंतन करूया. शद्रक, मेशक, अबेदनोगो यांनी राजाने केलेल्या 60 फुटी मूर्तिदैवताला नमन करावं, त्याच्या पाया पडावं असा फरमान राजाने आपल्या प्रजेला दिला होता प्रियांनो. आणि यामध्ये शद्रक, मेशक, अबेदनोगो या 3ही तरुणांनी राजाच्या या आज्ञेला पाळलं नाही आहे प्रियांनो. कारण त्यांना माहिती होतं की आमचा देव, यहुद्यांचा देव, आमचा प्रभू काय आहे तर मूर्तिपूजा जी आहे याच्या विरुद्ध आहे. त्यांना त्या 10 आज्ञांचं, निश्चित अर्थानं मोशेने दिलेल्या 10 आज्ञांचा त्यांच्यावरती पगडा होता प्रियांनो. आणि नबेस्कर राजाने ह्या 3ही शद्रक, मेशक आणि अबेदनोगो यांना आपल्या प्रधानांना सांगितलं की त्यांना बोलून आणा आणि घेऊन आलेले आहेत. आणि त्यांना विचारणा केली की मी केलेल्या 60 फुटी मूर्तीला तुम्ही नमन भजन करत नाहीये असे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. तुम्ही हे जे काय करत आहात तुम्ही मुद्दाम करीत आहात काय? प्रियांनो पहा, विशेषतः राजाचा हा शब्द आहे. राजाने गुलामांमधून घेऊन आलेले आहेत ह्या 4ही तरुणांना की विशेष करून माझ्या आज्ञेत त्यांनी राहावं. जो काही मानणं आहे माझा त्यांच्या प्रधानांना सांगितलेलं होतं की यांना विशेष करून आपल्या राज्याच्या वाढीसाठी यांच्या अन्नाची व्यवस्था, यांना आपल्या राज्याची शिकवण, यांना आपल्या सर्व जे काही राजामध्ये चाललेले आहे राजा आज्ञा यांना शिकवा. परंतु सुरुवातीतच त्यांनी ह्या राजाच्या जे काही भोजन देत होते त्या भोजनाला विरोध केलेला आहे. ते काय म्हटलेले आहेत प्रियांनो, आम्हाला तुमचं काही नको, आम्हाला फक्त केवळ शाकभाजी भोजनच द्या. राजांनी याचा देखील प्रधानावर इतका पगडा पडला होता या 3-4 की त्या प्रधानांनी राजाला न सांगता त्यांना शाकभाजीचंच भोजन दिलं प्रियांनो. राजाने ज्या हेतू करता ह्या 4 आणलं होतं की जेणेकरून हे सौंदर्ययुक्त मुलं होती, माझ्या राज्यामध्ये सरसेनापती होतील, शक्ती, बुद्धी, सामर्थ्य यांच्यामध्ये आहे आणि यांचा उपयोग मी माझ्या विशेष करून सर्व राज्याकरता होईल. परंतु प्रधानांनी त्यांची जी मागणी होती त्यांना शाकभाजीचंच भोजन दिलं. परंतु इतर जे तारुण मुलं त्यांनी गुलामातून आणले होते त्यांना मात्र मांसाहारी वगैरे सर्व भोजन दिलं. परंतु या 4
आपल्या भोजनापासून टाळण्याचा प्रयत्न केला. राजाची अवमान्य सुरुवातीपासूनच त्यांनी केली, की त्यांना माहीत होतं की आमच्यावरती ज्या प्रभूची कृपा आहे, जी दया आहे, की कोणत्याही परिस्थितीला आमचा प्रभू, माझा परमेश्वर उभा राहणार आहे. प्रेम, राजाच्या सुरुवातीला भोजनाला विरोध केला. दुसऱ्या वेळेस त्यांनी फरमान काढलेल्या मूर्तीपूजेला त्यांनी नमन केलेलं नाही. आणि राजांनी बोलावून त्यांना विचारलं आहे की तुम्ही हे मुद्दामून करीत आहात काय? त्यावेळेस त्यांचं उत्तर काय आहे? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, विणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकतात. मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले नाही तर बरे नाही. घातले तर तुम्हाला दगदगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात माझ्या हातून तुम्हाला सोडील असा कोणता देव आहे? हा प्रिय, अतिशय सुंदरसा प्रसंग, मी सुंदरचा प्रसंग म्हणतो ह्या ठिकाणी. का म्हटलेलं आहे प्रियांनो? की राजाला माहीत आहे की त्यांचा जो प्रबळ आहे आणि त्यांना या भट्टीतनं तो सोडायला देखील तयार आहे, अग्नीच्या भट्टीतनं देखील. म्हणून मी अति सुंदर प्रसंग या ठिकाणी आपणासमोर म्हणत आहे. कोणता देव असा आहे? शद्रक, मेशक व अबेदगो यांनी राजाला तर केले की महाराज, या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. त्यांनी बेशकपणे राजाला कोणत्याही पद्धतीचं उत्तर दिलेलं नाही आहे प्रेम. तेव्हा आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायस समर्थ आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी आज ह्या महाभयंकर करोनाच्या प्रसंगात इतकं भयभीत झालेलो आहोत की आपणाला कशाही पद्धतीचा स्पर्श होणे झाल्यास तातडीने आपण त्यावरती अनेक उपाय करत आहोत. प्रिय, इतकं आपण भयभीत आहोत. आज अग्नीच्या भट्टीत जायचं म्हटल्यानंतर सामोरे कसा प्रसंग असेल याची थोडी तुम्ही आणि मी कल्पना करूया. एक करोना महामारीची परिस्थिती आहे, एक लागण आलेलं आहे सर्व जगामध्ये. आणि या परिस्थितीमध्ये इतके भयभीत झालेलो आहोत की आपण जर दूरदर्शनवरती जर साधारण बातम्यांचा ओघ पाहत असू प्रियांनो, तर त्यावेळेस आपल्याला अतिशय भीती वाटते. इतके मृत्यू गीत झालेले आहेत, इतके संकटाला सामना करत आहेत, इतक्यांना घरी सोडलेलं आहे. नेहमी आपण पाहत आहोत, इतकं भयभीत झालेलो आहोत. परंतु शद्रक, मेशक, अबेदनगो यांच्या समोर ज्यावेळेस राजाने हा प्रसंग उभा केलेला आहे की तुम्ही जर माझ्या मूर्तींना नमन करत नाही तर मी तुम्हाकरिता अग्नीच्या भट्टीत टाकण्याची योजना करत आहे. प्रियांनो, किती भयभीत व्हायला हवे प्रियांनो. परंतु याही परिस्थितीमध्ये अग्नीची ज्वाला समोर दिसत आहे. राजाची आज्ञा अवमानित केलेली आहे, राजाला मान दिलेला नाही. राजाने केलेला प्रसंग उभा केलेला आहे की त्याची शिक्षा पुढे जाऊन काय होणार आहे हे सामोरे माहीत असताना देखील हे तिन्ही अबेदनगो, मेशक हे सांगत आहेत या ठिकाणी की आमचा देव आम्हाला या प्रसंगातनंही सोडवायला तयार आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी करोनाच्या ह्या महामारीला समोर जात असताना आज तुम्ही आणि मी आपल्या अंतःकरणातनं अशी प्रतिक्रिया येते का प्रियांनो? प्रथम हा आपण विचार करूया की अशाही परिस्थितीमध्ये आमचा देव आम्हाला सोडविण्यास तयार आहे. प्रियांनो, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं सेवा कार्य करतो त्यावेळेस अनेक प्रसंग येतात. साधारण चर्च कार्यकारिणी देखील आपण सामोरे जर परमेश्वराचं कार्य करायला असेल तर आपल्याला कोणाच्या तोंड ओळखीत ह्याने आपल्याला उत्तर द्यावं लागतात. आपण इतकं भयभीत असतो मानवाला. प्रियांनो, आपण कोणाकोणाला घाबरतो? मानवाला तर घाबरतोच, महामारीला घाबरतोच, कोणी दबाव टाकला त्याला घाबरतोच, युद्ध प्रसंग आला आणि घाबरतो. सर्व गोष्टींना मनुष्य जात इतकी घाबरट आहे या भूतलावर की त्याला कोणताही मार्ग असेल तर तो परमेश्वराकडे जात नाही. तो स्वतःच्या मानवी संकल्पनाप्रमाणे आज शद्रक,
मेशक अभिज्ञगो हे काय म्हणतायत प्रियांनो, ह्या अग्नीच्या भट्टीतून सोडवायला आमचा परमेश्वर समर्थ आहे. आज तुम्ही आणि मी कोणत्या विचारामध्ये आहोत प्रियांनो? आज परमेश्वराला आपण इतकं जवळ गेलेलो आहोत का? परमेश्वरावर आपला इतका विश्वास आहे का? परमेश्वरांच्या आज्ञा इच्छा आम्ही इतक्या पाळत आहोत का प्रियांनो? बिलकुल नाही प्रियांनो. म्हणून आपल्याला ही भयस्थिती प्राप्त होते प्रियांनो. ज्यावेळेस आम्हाला परमेश्वराची केवळ भीती असेल, म्हणून परमेश्वर म्हणत आहे की तुमच्या डोक्यावरील प्रत्येक केस मोजलेला आहे प्रियांनो. आणि यावेळी पुढच्या प्रसंगामध्ये तुम्ही हे मुद्दाम करत आहेत काय तिघांना विचारत असताना त्यावेळेस हे म्हणत आहे, ह्या प्रसंगामधूनही आमचा देव आम्हास सोडवायस तयार आहे. प्रियांनो, राजाचा राग अनावर झालेला आहे. त्यांनी 7 पट भट्टी तापविण्यास आपल्या प्रधानांना सूचना केलेल्या आहे. आणि या 7 पट भट्टीमध्ये या तिघांना टाकलेलं आहे. प्रियांनो, आपण या दानिएलाचं पुस्तक याचा 3रा अध्याय या अध्यायामध्ये पाहत आहोत प्रियांनो. आणि या 3ऱ्या अध्यायामध्येच प्रियांनो, ज्याही वेळेस शद्रक मेशक अभिज्ञगो यांना तळपत्या भट्टीमध्ये टाकण्यानंतर प्रियांनो पहा काय झालेलं आहे. त्यांना भट्टीत टाकल्यानंतर 3रा अध्याय 22वं वचन, राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली. म्हणून त्या पुरुषांनी शद्रक मेशक व अभिज्ञगो यास तीजवर नेले व ते ज्वालाने भाजून. कोण मेलं प्रियांनो? ज्वालाने भाजून 7 पट्टीच्या भट्टीत टाकायला जे राजांनी ह्या तिघांना भट्टीत टाकण्याकरिता घेऊन गेलेले जे लोक होते ते भाजून मरण पावले प्रियांनो. परंतु शद्रक मेशक अभिज्ञगो यांचं काय प्रियांनो पहा. या तीजवर नेले. शद्रक मेशक अभिज्ञगो तिघे पुरुष मुसक्या बांधलेल्या असे त्या दगदगत्या अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत तिघांना बांधून टाकले. त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, असे खरे. तो म्हणाला, पहा, हे 4 इसम अग्नीत मोकळे फिरत असल्याचे माझ्या दृष्टीस पडले. हा प्रियांनो, राजाला बदलणारा देव या ठिकाणी आपणास दिसत आहे प्रियांनो. राजाला देखील बदलून टाकलेलं आहे या ठिकाणी ह्या 3 तरुणांनी, की जेणेकरून राजाला दिसत आहे की मला 4 लोके दिसत आहेत तिथं, शद्रक मेशक अभिज्ञगो आणि त्यांच्याबरोबर असणारा परमेश्वर प्रियांनो. आज राजाला देखील आज्ञा केलेल्या राजाचा असणारा देखील या तिघांचा परमेश्वर, राजाला देखील बदलणारा परमेश्वर या ठिकाणी आपणास दिसत आहे प्रियांनो. आजच्या परिस्थितीत ह्या कोरोनाच्या ह्याच्यात प्रियांनो, आज कितीही संकट येतात आमच्यावरती, परंतु परमेश्वराची इच्छा काय आहे प्रियांनो? तुम्ही भिवू नका. होय प्रियांनो, आम्ही इतके भीत आहोत ना प्रियांनो. मी पहिल्यांदा सांगितलं की इतकी दक्षता घेत आहोत. सरकारी नियम तर पाळतच आहोत, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तर सोबत असणारे सर्व काही गोष्टीचं आपण पालन करत आहोत. तरीही आपण घाबरतोच प्रियांनो. परंतु आज आम्ही परमेश्वराकडे आम्ही जात आहोत का? शद्रक मेशक अभिज्ञगोसारखा आम्ही म्हणत आहोत का की आमचा देव यातूनही आम्हाला सोडवायस तयार आहे? प्रियांनो, या अग्नीच्या भट्टीत राजाला 4 जण दिसत आहे. आणि काय काय होत आहे पहा प्रियांनो, मोकळे फिरत आहे असे मला दिसते. काही एकही इजा पोचली नाही. पहा प्रियांनो, 7 पट तप्तीच्या भट्टीत टाकल्यानंतर देखील एक इजाही या चौघांना तिघांना पोचलेली नाही आहे प्रियांनो, असं पवित्र शास्त्रात नमूद केलेलं आहे. तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नवेसकरांनी त्या दगदगागीच्या भट्टीच्या दाराने निघून म्हणाले, अहो शद्रक मेशक व अभिज्ञगो, परात्पर देवाचे सेवक आहो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक मेशक अभिज्ञगो अग्नीतून बाहेर आले. आणि राजप्रतिनिधी, नायब, अधिपती, सरदार व राजमंत्री तिथे जमले. त्यांनी या पुरुषास पाहिले. साक्षी प्रियांनो, स्पष्ट पवित्र शास्त्रात लिहिले. कोणी कोणी पाहिलेले? सर्व अधिपतींनी, राजपत्री लोकांनी यांना पाहिलेलं आहे. आणि त्यांनी या पुरुषात पाहिले होत्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता.
7 पट्टी तापलेल्या आगीत देखील कसलाच परिणाम झाला नव्हता प्रियांनो. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. जर प्रभू परमेश्वराने आमच्या डोक्याचे केस मोजलेले आहेत तर प्रियांनो, या ठिकाणी शद्रक, मेषक, अबेदनेगो यांच्या डोक्याचा स्पष्ट लिहिलेले प्रियांनो, आमचा प्रत्येक केस परमेश्वराने मोजलेला आहे. या ठिकाणी परमेश्वराच्या ज्या वेळेस आम्ही माझा देव ह्याच्यातूनही वाचवेल, अशा संकट समयातनंही वाचवेल, इतकी खात्री, इतका विश्वास जर आमचा असेल तर आमच्या डोक्याचा एक केस देखील मोजलेला आहे प्रियांनो. या ठिकाणी 3रा अध्याय आणि त्याचं 27व्या वचनातला शेवटचा भाग आहे. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. पहा प्रियांनो, आज परमेश्वराची ज्यावेळेस आम्ही सेवा करतो ना, त्यावेळेस अतिशय निर्भीडपणे करावी लागते प्रियांनो. केवळ तोंड पाहून किंवा कोणाला तरी पाहून, कोणाच्या दबावाला आम्हाला भीता कामा नाही प्रियांनो. किरकोळ जरी आम्ही सेवा मंदिरामध्ये करत असलो ना प्रियांनो, आमच्यावर अतिशय दबाव असतो. माझ्यामुळे पाळसाहेब दुखावले जातील का? माझ्यामुळे इतर सेक्रेटरी दुखावला जाईल का? माझ्यामुळे एखादा मोठा कोणतरी मंडळीतील असेल तो दुखावला जाईल का? याची आम्ही चिंता करत राहतो प्रियांनो. परंतु जर आमचा परमेश्वर प्रत्येक संकटामध्ये जर आमच्या डोक्याच्या प्रत्येक केसापासून आमची काळजी घेतो, तर आम्ही कोणाला भिण्याचं कारण काय प्रियांनो? आज या पवित्र शास्त्रातून या उदाहरणावरून तुम्ही आणि मी घेऊ शकतो प्रियांनो. सुंदरसं शास्त्रपाठ आहे प्रियांनो, नेहमी आपण वाचन करतो प्रियांनो. परंतु आमच्यावरती संकट आले, आमच्यावरती दबाव आला, आमच्यावरती परमेश्वराच्या बाबतीत कोणती सत्यता प्रकट करायची झाली, तर आम्ही प्रथम मानवाकडे पाहतो. मानव माझं काय करणार? पवित्र शास्त्र सांगतं. या ठिकाणी प्रिय, आज तुम्ही आणि मी परमेश्वराची सेवा करताना कोणाला निर्ममता निर्भीडपणे करणे हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे प्रिय. त्याचप्रमाणे दानिएलाच्या पुस्तकातला दानिएलाचाच भाग प्रियांनो मी घेणार आहे. दानिएलाचं पुस्तक याचा 6वा अध्याय, आणि या ठिकाणी प्रियांनो या 6व्या अध्यायात दार्विश राजाच्या कारकिर्दीत विशेषतः या दार्विश राजाला जेणेकरून त्याचे प्रांत अधिकारी कामं जी होती, दानिएलाचे जे वैपुण्य, बुद्धिमान असं दानिएलाने जे मिळवलं होतं परमेश्वराच्या बाबतीत, स्वप्नांचे दर्शन देणे या बाबतीत जो निपुण दाविदाने ज्या ह्या नबेस्कुर राजापासून तर पुढे असणाऱ्या त्याच्या या दार्विश राजापर्यंतच्या कारकिर्दीत दानिएलाने सर्वांचे स्वप्नांचे अर्थ प्रत्येक राजाला स्पष्टपणे सांगितलेले आहे, न भिता. त्या राजाची कोणती गय केलेली आपल्याला दिसत नाही. दार्विश राजाच्या बाबतीत देखील प्रियांनो या ठिकाणी असंच आहे. काय अर्थ झालेला आहे प्रियांनो? या ठिकाणी काय म्हटलेलं आहे दानिएलाच्या बाबतीत प्रियांनो? त्या ठिकाणी शद्रक, मेषक, अबेदनेगो यांच्याकरती राजाने आज्ञा काढली होती की माझ्या मूर्तीला जो कोणी नमन करणार नाही त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. ही ह्या तिघांकरिता आज्ञा होती. त्या तिघांनी त्या आज्ञेचा अवमान केला प्रियांनो, आणि त्यांच्या परमेश्वरांनी त्यांना त्या अग्नीच्या भट्टीतून देखील वाचवलेलं आपण पाहायला मिळतो. दानिएलाच्या बाबतीत काय झालेलं आहे प्रियांनो पहा. या ठिकाणी अग्निभट्टीतून मूर्तीपूजा जे विरोध होता की ज्या 10 आज्ञा या ठिकाणी पारंगत होत्या की आमचा देव यातनी आम्हाला सोडेल, जी पूर्ण खात्री होती, त्या बाबतीनंतर आता आपण दानिएलाकडे येत आहोत प्रियांनो. दानिएलाच्या बाबतीत काय झालेले मोठं नैपुण्य त्यांनी मिळवलेले आहे प्रियांनो. नबुस्केर राजापासूनच्या सर्व यांची त्याची बुद्धी चातुर्य पाहून त्याला त्या दार्विश राजाने त्याचा अध्यक्ष केलेले या ठिकाणी आपल्याला 6व्या अध्यायामध्ये वाचावयास मिळतं प्रियांनो. या ठिकाणी दार्विश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात 120 प्रांत अधिकारी व त्यापैकी एक होता तो काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांत अधिकारी
असे नेमलेले होते. आपल्या राज्याच्या कारभारात कसं आपल्या राज्याचं नुकसान होऊ नये म्हणून 120 प्रांत अधिकारी या ठिकाणी दार्विश राजाने नेमले होते आणि त्यावरती दानियल म्हणजे 119 प्रांत अधिकारी आणि 120वा दानियल हा अध्यक्ष होता. असे म्हणून 120 प्रांत अधिकारी दार्विश राजांनी आपल्याला आपल्या राज्याच्या सुविधेकरता नेमलेले दिसत होते की जेणेकरून यामध्ये दानियल सर्वात हुशार, नैपुण्य, सर्व राजांच्या स्वप्नांचा अर्थ सांगणारा असा दानियल होता. प्रियानो, दानियलच्या बाबतीत काय प्रियानो पहा, या अध्यक्षांमध्ये अध्यक्ष असल्यामुळे त्याच्या हाताखाली 119 हे प्रांत अधिकारी होते. प्रियानो, परंतु ह्या 119 प्रांत अधिकाऱ्यांनी दानियला विरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली. प्रियानो, नेहमीच असतं प्रियानो, जो मनुष्य देवाच्या सेवेमध्ये पारंगत असतो, परमेश्वराशी एकनिष्ठ असतो, परमेश्वराच्या बाबतीत जे संकट पडेल झेलण्यास तयार असतो, मग प्राण गेला तरी 72 असे असणारे परमेश्वराला आवडतात. प्रियानो, आणि परमेश्वर त्यांच्या नेहमी पाठीशी राहतो. प्रियानो, या दुसऱ्या दाखल्यामध्ये तुम्हाला आणि मला दिसत आहे. ह्या 119 प्रांत अधिकाऱ्यांनी दानियल इतकं नैपुण्य आहे, दानियलाला सर्व ज्ञान आहे. या 6व्या अध्यायात आपल्याला सर्व वाचायलाच मिळेल. प्रियानो, आपण शास्त्र भाग देखील वाचत नाही. लॉकडाऊनच्या काळात आपण माध्यमांद्वारे सेवा देवाची करत आहोत. सर्व काही भाग वाचण्यासारखे होत नाही, परंतु थोडक्यात सारांश आपल्यापुढे मांडावं लागतो आणि त्यावर थोडंसं देवाचा संदेश बोलावा लागतो. प्रियानो, ह्या 6व्या अध्यायामध्ये सर्व काही लिखित आहे. प्रियानो, आपण संदेशानंतर जरूर वाचावा अशी मी आपणाला विनंती करेन. पण राज्य संबंधाने दानियला विरुद्ध तर यांना काहीच करता आलं नाही, कारण दानियल इतका नैपुण्य होता. राजाच्या विरोधात जे काही प्रांतावर नेमणूक केली होती, राज्याच्या कारभाराबाबत, अध्यक्षपदाबाबत कसलंही दानियला विरुद्ध ह्या 119 जणांना प्रांत अधिकाऱ्यांना काही करताच येत नव्हतं. प्रियानो, इतका दानियल चातुर्यवान होता. प्रियानो, आणि मग ह्या 119 जणांनी मिळून काय केलेले प्रियानो पहा, देवाच्या सेवेत देखील असंच असतं. प्रियानो, स्वतः काही करायचं नसतं, परंतु दुसरं कोण काही करत असेल ना तर त्याचे मात्र पाय ओढण्याचा प्रयत्न केला जातो. दानियलाच्या बाबतीत या ठिकाणी असंच झालेलं आहे. चातुर्य आहे, नैपुण्य आहे, अध्यक्ष आहे, परंतु तो त्याच्या देवाला घेऊन सर्व कारभार करत होता. प्रियानो, परंतु या ठिकाणी या 19 जणांनी आपलं चातुर्य एकत्रित आणलेलं आहे. प्रियानो, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. प्रियानो, कुठेही गेलात तर आपल्याला हेच पाहावयास मिळतं. प्रियानो, पाय ओढणे हा मनुष्याचा एक स्वभाव आहे. प्रियानो, दानियलाच्या बाबतीत हे 119 प्रांत अधिकाऱ्यांनी राजाकडे गेले आणि राजांना एक फरमान काढायला लावलं. कारण दानियल काय होता, विश्वासू असून त्याच्या ठाई कसलीच चूक किंवा अपराध सापडला नाही. मग आता कोणतं कारण शोधून काढायचं, ह्या 119 मनुष्याने युक्ती केली आणि ते म्हणाले दानियला विरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही, मात्र त्याच्या देवाच्या नियम संबंधाने त्याच्या विरुद्ध निमित्त काढता आले तर ये. पापया बाकी राजकारभारात तर कसलंच त्याच्याकडनं त्याची चूक काढता आली नाही. मग आता कुठे जायचं, की तो ज्या देवाची सेवा करत आहे, ज्या देवाचं कार्य करत आहे, जे देवाने त्याला चातुर्य दिलं आहे, जे देवाने त्याला बुद्धी दिलेली आहे, त्या देवाची तो सेवा आणि कार्य करत आहे. प्रियानो, ही चूक काढण्याचा प्रयत्न आहे 119 जणांनी मिळून केल्याचं आपणास या ठिकाणी दिसत आहे. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची सेवा निर्भीडपणे करतो ना प्रियानो, त्यावेळेस अशा अनेक लोक आपल्या भोवती उभे राहतात. प्रियानो, अनेक संकट घेऊन तयार असणारे व्यक्ती उभे राहतात. प्रियानो, जर आपली चूक निघत नसेल ना तर दुसऱ्या कोणता तरी दबाव, ज्या पद्धतीने 119 युक्ती आहे ते एकत्रित आलेले आहेत. प्रियानो, दानियला विरुद्ध, आणि ते काय करतायत, राजाकडे जात आहेत आणि काय म्हणत आहेत. मग 6वा अध्याय 6वं वचन, मग ते अध्यक्ष व प्रांत अधिकारी राजाकडे जमले आले व त्याला म्हणे, दार्वेश महाराज चिडावी असा राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब, अधिपती, प्रांत अधिकारी, मंत्री, सरदार यांनी असा विचार केलाय. प्रियानो, सगळ्यांचे विचार मी पहिल्यांदा सांगितलं, सगळे एकत्रित विचार 119 एकत्रित विचार आहेत. काय विचार केलाय त्यांनी पहा, काय असा विचार केलाय, अशी एक महाराज आज्ञा व्हावी. प्रियानो, स्वतःच काही करता तर येत नाही, स्वतःला काही
परमेश्वरासंबंधी किंवा काही, परंतु परमेश्वराचा एखादा सेवक, परमेश्वराचा एखादा व्यक्ती परमेश्वरामध्ये दृढ होत असताना, परमेश्वरामध्ये पारंगत होत असताना, प्रियानो, परमेश्वराची सेवा एकनिष्ठ करत असताना, इतर लोक, इथे 119 लोकांचा उल्लेख केला आहे, परंतु आपल्याला अशा अनेक लोक आपण आपल्या सहकार्यामध्ये पाहत आहोत. या ठिकाणी युक्ती केली आहे त्यांनी आणि राजाकडे येऊन राजाला काय सांगत आहेत पाप्रियानं, अशी आज्ञा एक आज्ञा व्हावी की राजा 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोण्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्यास सिंहाच्या गुहेत टाकावे. शद्रक, मेषक, अबेदnego यांना अग्नीच्या भट्टीत टाकावे आणि दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकावे. पापरे, देवाची सेवा, मनुष्य जेव्हा निर्भयपणे परमेश्वराची सेवा करतो तो परमेश्वर त्याला अग्नीच्या भट्टीतून देखील त्याला एक केसही न जळता त्यास संरक्षण करत असतो. या ठिकाणी दानिएला विरुद्धची मसलत कशी आहे पहा. 30 दिवसाचं फरमान काढा की माझ्याशिवाय, माझ्या देवताशिवाय कोणीही 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणीही देवाची अथवा मानवाची आराधना कोण करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे, अशी राजदंड आज्ञा, असे फरमान काढावं म्हणून या 119 जणांनी आपले विचार राजापुढं मांडलेले आहेत. केवळ कशासाठी तर दानिएल तो आपल्या देवाची प्रार्थना 3 टाइम गुडघ्यावरती करत आहे. या करता निव्वळ एक शुष्क कारण की त्याच्या देवाची प्रार्थना त्याने करू नये. आज तुम्ही आणि मी या भारत देशामध्ये जगत असताना अल्पशे आपण असे आहोत. आज आपण आपल्या देवाची सेवा करत असताना इतर आपल्यावर किती बंधन आहेत प्रिय, किती संकट आहे. आज लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकजण आपापल्या मंदिराबाबत बोलत आहे. आपण टी व्हीवर, चॅनलवर पाहत आहोत, मंदिरे उघडा, आम्हाला उपासनेला करू द्या, आम्हाला आमची ईद आहे, आमच्यासाठी ईदेकरता 5 मिनिटाचा वेळ द्या. पण आज आपण लोक, ख्रिस्ती लोक यांना सर्व शांत आहोत प्रिय, एक शब्द देखील काढत नाही. इतक्या आपल्या मनामध्ये भीती आहे आणि इतकं आपण घाबरतो प्रिय. दानिएल तर या ठिकाणी किती घाबरायला पाहिजे प्रिय. पण फार सुंदर आहे प्रियांनो. 6वा अध्याय ना तुमच्याकरता आणि माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला देवाची निर्भयपणे सेवा करायची आहे ना प्रियांनो, ते 2 उदाहरणं आपणास फार मोठं काही सांगून जातात प्रियांनो. आम्ही देवाची सेवा कशी करतोय प्रिय, कशी करत आहोत? भित्रेपणाने, घाबरट, दबावाला, तोंडाकडे पाहून अशा पद्धतीची आमची सेवा आहे. हे तर राजाच्या अधिकाराला जो म्हणत नाही त्याच्याकडे गुलाम म्हणून आणलेले आहे, ज्याच्याकडे त्या राजाचा अधिकार मानायचा आहे, ज्या राजाच्या राज्यात आपल्याला राहायचं आहे, ज्या राज्याची सेवा करायची आहे, परंतु त्या राजाचाही मान राखत नाही का तर त्यांचा परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे पूर्ण खात्री होती. म्हणून ते निर्भयपणे त्याच्यावर परमेश्वरांची सेवा करत होते प्रेम. मेलक शक्यत अबेदनगोने मूर्तीपूजा केली नाही, मूर्तीला नमनच केलं नाही, तर अग्नीत टाकण्यात आलं. तरीही त्यातनं परमेश्वराने वाचून. दानिएला बाबतीत काय घडलेलं आहे प्रियानो की प्रियानो, आराधना, देवाची आराधना करायची, मानवाची आराधना करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं असं फरमान राजाकडनं त्या 119 जणांनी मिळून करून घेतलेलं आहे प्रियानो. आणि राजाने तसं फरमान देखील काढलेलं आहे. परंतु त्यांच्या समवेत राजाच्या 119 बरोबर स्वतः दानिएल त्यांच्या समवेत होता. बरोबर राज दरबारात ही राज अधिकार आज्ञा की हे करू नये, कोणत्याही देवाची उपासना करू नये म्हणून फरमान काढेपर्यंत दानिएल त्यांच्या समवेत होता. सर्व राजाचे शब्द आहेत ऐकत होता. त्यानंतर काय झालेले पाहूया. या फरमानानंतर सही झाली, राजाने सही केली की कोणत्याही देवाची मानवाची उपासना करायची नाही माझ्याशिवाय. परंतु असे दानिएलाने ऐकले, त्यांच्या समवेतच होता दानिएल देखील. तेव्हा तो आपल्या घरी गेला. प्रिया काय केले, त्याच्या खोलीत खिडक्या यरूशलेमच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य नियमाक्रमाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. 3दा दिवसात 3दा प्रार्थना दानिएल करत होता आणि त्याने 3दा प्रार्थना केलेली आहे प्रियानो. यरूशलेमीकडे तोंड करून तो यरूशलेमीच्या साठी प्रार्थना करत होता. आणि 119 दानिएल काय करतोय पाहत होता प्रियानो.
दानिएलाचा मुख्य हेतू आणि उद्देश हा होता की यरूशलेमचा नाश होऊ नये. माझ्या यरूशलेमेत माझा सर्व काय झालं, मी गुलाम म्हणून मी इकडे आलेलो आहे. ते यरूशलेम करता दानिएल प्रार्थना करत होता प्रियानो. परंतु 119 पाहत होते की दानिएल काय करत आहे, की त्यांना वाटलं होतं की दानिएल घाबरून प्रार्थना करत आहे, दानिएल भीतीने प्रार्थना करत आहे, दानिएल राजाची साठी प्रार्थना करत आहे. असं काही घडलेलं नाहीये प्रियानो. नित्य नियम जो दानिएलाचा होता, दिवसातून 3 वेळा तो गुडघ्यावर टेकून आपल्या परमेश्वराची आराधना, उपासना आणि प्रार्थना करत होता प्रियानो. आणि केवळ या उपासना आणि प्रार्थनेकरता राजाला 119 जणांनी मिळून फरमान काढायला लावलं आहे की आपण कोणत्याच देवाची उपासना करू नये, आपण कोणत्याही देवाला नमन करू नये, माझ्याशिवाय, राजाच्या शिवाय इतर कोणत्याही. परंतु अशाही परिस्थिती फरमान काढलेले अध्यक्ष आहे 119 त्याच्या हाताखाली आहे. त्यांनी केलेला हेतू देखील त्यांनी जुमानून टाकलेला आहे. राजाचा देखील जी काय आज्ञा केली तिला देखील धुडकावून लावून टाकलाय. केवळ आपल्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी, आपली प्रार्थना करण्यासाठी, आपल्या देवाला हे करण्यासाठी. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी प्रियांनो कशी प्रार्थना करत आहोत प्रियांनो? तुम्ही आणि मी कोणतं कार्य परमेश्वरासाठी करत आहोत प्रियांनो? कशा पद्धतीचे कार्य करत आहोत? कोणत्याही प्रसंग आमच्यावर ओढवला तुम्ही नाही, तो करेल, तो जाईल पुढे. कोणत्या प्रसंगानुसार आम्ही आमच्या देवाची प्रार्थना करत आहोत प्रियांनो? आज मूर्तीपूजा न केल्यामुळे त्यांच्या देवाने त्यांच्या एका केसाला सुद्धा बाधा दिली. आणि पुढे जाऊन दानिएलाला त्यांनी प्रार्थना करत दार्विश राजाने नंतर दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकलेलं आहे प्रियांनो. परंतु परमेश्वर दानिएला बरोबर आहे प्रियांनो. सिंहांचे तोंड बंद झालेले आपल्याला या ठिकाणी वाचावयास मिळत आहे. आणि राजाला, या दार्विश राजाला देखील दानिएलाने बदलून टाकलेले. या तिघांनी देखील, शद्रक, मेशक, अबेदnego यांनी देखील राजाला बदलून टाकलं, दानिएला देखील राजाला बदलून टाकलं. आणि पुढे काय पहा प्रियांनो, सिंहाचे तोंड दानिएलाच्या परमेश्वराने बंद करून टाकले प्रियांनो. आणि काय झालेले पहा प्रियांनो, पुढे येऊन सिंहाच्या गुहेत टाकावे अशी दुआई केली होती. त्याप्रमाणे राजा म्हणजे महाराज पकडून आणून यहूदाच्या दानिएलाच आपण यहूदाला जुमानीत नाही, हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला. दानिएलाचा बचाव करण्याचा जो विचार करू लागला, त्याचा बचाव करून दानिएलने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. पहा, राजाला सुद्धा बदलून टाकलं दानिएलाने. सूर्य मावळेपर्यंत त्याचे विचार बदलायला या ठिकाणी दानिएलाच्या परमेश्वराने केलेले प्रियांनो. का दानिएलची श्रद्धा, भावना, इच्छा त्या परमेश्वराशी एकाग्रित होती प्रियांनो. आणि काय, या दानिएलाला आम्ही सिंहाच्या गुहेत टाकले. दानिएलाला म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील. पहा प्रियांनो, सुंदर वचन. तू ज्या देवाची सेवा करतो तो तुला सोडवील. प्रियांनो, परमेश्वर रोजची ज्यावेळेस आम्ही कार्यसिद्धी सत्य अंतकरणाने, हृदयाने, तळमळीने ज्यावेळेस आम्ही करतो, त्यावेळेस कोणताही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊ द्या प्रियांनो, कोणतीही समस्या निर्माण होऊ द्या, कोणतीही संकट येऊ द्या प्रियांनो, त्यावेळेस परमेश्वर समर्थ असतो प्रियांनो. आज आम्ही कोणत्या पद्धतीची सेवा करत आहोत, कोणत्या पद्धतीने आम्हीच करत आहोत प्रियांनो? निर्भीडपणे प्रभू येशूची सेवा आम्ही करायची या भारत देशामध्ये, कोणाला न घाबरता, कोणाला न करता प्रियांनो. आज तुम्ही आणि मी दानिएलासारखं शेकेत, शद्रक, मेशक, अबेदnego या तिन्ही, शद्रक, मेशक, अबेदnego व दानिएल यांच्या जीवनाकडे तुम्ही आणि मी पाहत असताना प्रियांनो, या ठिकाणी तिघांच्याही केसाला बाधा झाला नाही. बाळासाहेबांनी आत्ताच मग ते शुभवर्तुळाचा 10वा अध्याय 24 ते 30 या वाचनांमध्ये प्रियांनो वाचन केलेलं आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे प्रियांनो, तुमचा एक एक केस परमेश्वराने मोजलेला आहे प्रियांनो. यास्तव 30वं वचन, मग ते शुभवर्तमान याचं 10वा अध्याय आणि 30वं वचन, तुझ्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहे. यास्तव भिवू नका. बहुत प्रियांनो, यास्तव भिवू नका, बहु चिमण्याहून तुमचे मोल अधिक आहे. काय प्रियांनो, जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारेल त्याला मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारेन. आज शद्रक, मेशक, अबेदnego यांनी परमेश्वराला त्यांच्या स्वीकारले प्रियांनो.
अग्नीच्या भट्टीत जरी गेले तरी त्यांनी आपल्या परमेश्वराला सोडलं नाही. निर्भयपणे आपल्या देवाचं गौरव आणि गौरवच केलेला आहे. दानिएलाला देखील सिंहाच्या गुहेत टाकलं प्रियानो. दानिएलाने देखील आपली प्रार्थना सोडली नाही. प्रियानो, या ठिकाणी आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, भिवू नका. बहुचून्य तुमचे मोलाधिक आहे. जो कोणी मनुष्यासमोर मला स्वीकारेल त्याला मी आपल्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारेल. आज तुम्ही आणि मी प्रभू येशूला या भूतलावर या सर्व काही संकटांवर अथवा या सर्व काही असणाऱ्या निधर्मी लोकांमध्ये आम्ही वावरत असताना प्रियानो, तुम्ही आणि मी देवाच्या सेवा कार्यासाठी, देवाच्या सुवार्तेसाठी, देवाच्या गौरवासाठी कोणताही प्रसंग येऊ द्या, कोणतीही समस्या येऊ द्या प्रियानो, प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्याबरोबर आहे. आणि त्याच्या वचनानुसारच तुम्हाला आणि मला आशा आहे की आमच्या प्रत्येक केस देखील आमच्या परमेश्वराने मोजलेले आहेत प्रियानो. आज तुम्ही आणि मी या जगामध्ये राहत असताना जे काही परमेश्वराने देऊ केलेलं आयुष्यमान आहे, तुमच्याकरता आणि माझ्याकरता देवाने दिलेलं जे आयुष्यमान आहे, ह्या भूतलावर तुम्ही आणि मी निर्भयपणे कोणालाही न भीता प्रियानो, मनुष्य माझं काय करणार, स्तोत्र करतात म्हणतात, मनुष्य माझं काय करणार, दावीद राजा म्हणत आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी या जगामध्ये परमेश्वराला जितकं न घाबरता निर्भयपणे त्याची सुवार्ता त्याला जितकं उंचवता येईल आपल्याला तितकं आपण करण्याचा प्रयत्न करूया. निर्भयपणे परमेश्वराची सेवा करूया. आणि संकट समय तो शद्रक, मेशक, अबेदनेगो व दानिएल यांच्याकरता जसा सातत्याने उभा आहे प्रियानो, तोच परमेश्वर न बदलणारा परमेश्वर, आपला परमेश्वर न बदलणारा परमेश्वर तुम्हा आणि माझ्याकरता देखील उभा राहू शकणार नाही का प्रियानो? निश्चित अर्थाने राहील. परंतु ज्या खऱ्या परमेश्वराची तुम्हाला आणि मला ओळख होईल, ज्या खऱ्या हेतूने त्याचं कार्य आम्ही सिद्धिंू, ज्या खऱ्या हेतूने आम्ही त्याची सेवा नित्य भावे करू, मरणापासून करू, त्या समय परमेश्वर आम्हामध्ये गुहेतही उभा राहील, अग्नीच्या भट्टीतही उभा राहील. परमेश्वर करू तुम्हाला आणि मला या दोन्ही अध्यायाद्वारे तो त्याच्या सेवेकरता पाचारण करू. आज जरी आम्ही या ठिकाणी त्याच्या सेवेला उणे पडलेलो असलो तरी अजूनही वेळ गेली नाही प्रियानो. जितकं आपल्याला आयुष्यमान दिलेलं आहे तितकं आपण त्या परमेश्वराला हाती सोपून देऊया, परमेश्वराच्या अधीन राहूया, परमेश्वराच्या आज्ञा पाळूया आणि त्याच्या गौरवासाठी आपण त्याची सेवा निर्भीडपणे करूया. आपण प्रार्थना करूया. देवाच्या गौरव वचनाबद्दल लीडर भारत जॉन यांचे मी आभार मानतो. परमेश्वर देवा त्यांची सेवा आशीर्वादित करू अशी आमची प्रार्थना आहे. यावेळेस आपण सर्व उभे राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची मने अंतःकरणी देवाच्या प्रीतीत राखो. सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद इमॅन्युअल चर्चच्या प्रत्येक लहान थोर सभासदास जे जे आजारी आहेत त्यांच्या आरोग्यासह आणि जे आम्ही सर्व तुझ्या उपासनेमध्ये ऐकणारे आहोत आम्हा प्रत्येकास आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तुझी मात्र सेवा घडू दे जगावरी देवा, तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घेया मुझे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्षी रंजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर.
प्रेज लॉर्ड.